आज शायद दोस्तों इनको भूखा ही रहना पड़ेगा। सुबह से बारिश चालू है। जब तक बारिश नहीं खुलेगी तब तक इनको चराने के लिए भी नहीं लेके जा सकते। सुबह से खेत में आया इनको चराने को लेके, लेकिन बारिश चालू है इसलिए रुकना पड़ा। बारिश रुकेगी तो इनको खाने को मिलेगा, नहीं तो भूखा ही रहना पड़ेगा। प्लीज़ भगवान बारिश को रोक दो, नहीं तो इन सबको भूखा ही रहना पड़ेगा आज तो। सुबह से बारिश चालू है दोस्तों। मेरी बकरियां सभी भूखी है। यहाँ पे मैं खेत में आया था इनको चराने के लेके, लेकिन बारिश चालू है, इसकी वजह से ये सब पुल के नीचे बैठी हुई है। जब बारिश बंद हो जाएगी तो इनको खाने को मिलेगा, तब इनको चराने को लेके जा सकता हूँ मैं। लेकिन बारिश जब तक नहीं रुकती तब तक इन सबको यहाँ पे ऐसा ही बैठना पड़ेगा, क्योंकि बारिश में ना ये चरेगी ना बाहर निकलेगी। प्लीज़ भगवान 1-2 घंटे के लिए ही बारिश को रोक दो। मेरी बकरियाँ भूखी है। मी सकाळीच आलो शेळ्या घेऊन चारायला, सकाळपासून पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे माझ्या सर्व शेळ्या आता उपाशीच आहेत बसलेल्या पुलाखाली, कारण की पावसामध्ये त्या बाहेर जातच नाहीत। प्लीज देवा पाण्याला बंद कर, कमीत कमी 2 तास तरी माझ्या शेळ्या सगळ्या चरतील तोपर्यंत। जर पाऊस नाही उघडला तर यांना उपाशीच घरी घेऊन जावं लागेल। प्लीज देवा पाणी बंद कर 2 तास तरी। आता बघतोय मी पाणी बंद होण्याची वाट। पाणी बंद झालं तर यांना चारा घेऊन जाऊ शकतो। जर पाणी बंदच नाही झालं तर सर्व उपाशीच बसतील, आता इथेच राहतील। काय करणार, पाऊस जर नाही थांबला तर काही इलाज नाही आहे। पाऊस नाही थांबला तर यांना तसंच घरी घेऊन जावं लागेल संध्याकाळी। बघा सर्व शेळ्या उपाशी आहेत। सकाळपासून पाऊस येतोय। 9 वाजता घेऊन आलतो यांना मी चारण्याकरता। सकाळपासून पाऊस येतोय, त्याच्यामुळे काही इलाज नाही। हा समृद्धी महामार्गाचा पूल आहे, याच्या खाली शाळा थांबवलेल्या आहेत मी। हे बघा बाहेर पाऊस चालू, आता थोडा कमी झालाय, पण अगोदर खूप पाऊस येत होता। धन्यवाद। माझं सर्व शेळ्या यांना चारण्याकरता घेऊन आलेलो, पण सकाळपासून पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे इलाज नाही, पुलाखाली थांबायचं काम पडलं। माझ्या सर्व शेळ्या इथे बसलेल्या आहेत। खूप पाऊस चालू आहे, आता थोडा कमी झाला आहे, पण सकाळपासून पाऊस चालूच आहे। बघू पाऊस बंद झाला तर यांना चारा घेऊन जावं लागेल, नाही तर इलाज नाही। याच ठिकाणी बसतील आणि नंतर मग घरीच घेऊन जाणे। थँक्यू।